परतवाडा लव्ह जिहाद तपासाला आता वेग आलेला आहे। विशेष तपास पथकामध्ये 11 अधिकारी आणि 36 अंमलदारांचा समावेश आहे। परतवाडा लव्ह जिहाद प्रकरणामध्ये याच्या तपासाला आता वेग येतोय आणि त्यासाठी अधिकारी सुद्धा नियुक्त केले गेलेले आहेत। याच्यामध्ये 11 पथकं असतील, विशेष तपास पथक असेल, हे 36 अंमलदारांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे। लव्ह जिहाद प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे। लव्ह जिहाद विरोधात अमरावतीकर संतापलेले आहेत। लेकीबाळींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये बंद पाळण्यात आला। महिलांवरील होणारे जे अत्याचार आहेत, लव्ह जिहाद सारखी प्रकरणं आहेत, या सगळ्याचा निषेध म्हणून बाजारपेठा वगैरे बंद ठेवल्या गेल्या। अमरावतीत हा कडकडीत बंद पाळण्यात आला। महिलांच्या लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अमरावतीकरांनी संताप व्यक्त केला। कडकडीत बंद पाळण्यात आला। याबाबत आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुरेंद्र, हा जो बंद पाळला गेलेला आहे त्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या संदर्भात नागरिकांची आता काय मागणी आहे? नक्कीच खरं तर अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार गेले 3 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतवाडाचा प्रकार जो आहे तो उघडकीस आला आणि चर्चेत आहे। या संदर्भात भाजपकडून एक विशेषतः मागणी केली जात होती की एसआयटीची विशेष टीम या ठिकाणी नेमून त्या अंतर्गत तपास करण्यात यावा। त्यामुळे आता अमरावतीचे पोलीस अधीक्षकांनी विषय आणून यांनी एसआयटीची एक विशेष टीम या ठिकाणी नेमली आहे, ज्यामध्ये 36 पोलीस कर्मचारी आणि 11 पोलीस मोठे अधिकारी आहेत। यामुळे आता या तपास यंत्रणेला वेग लागलेला आहे। तपासात नेमक्या कुठल्या गोष्टी पुढे येते त्या अनुषंगाने पुढील कारवाई देखील होणार आहे। आता जर बघितलं तर 4 आरोपी या घटनेमध्ये पोलिसांनी अटक केली। 4 आरोपींनी धरून 5 मोबाईल हस्तगत केले आणि या 5ही मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचं काम सायबर यंत्रणेकडून आता पोलीस विभाग करते आहे। या डाटा कव्हर केल्यानंतर नेमकं यामध्ये कुठल्या गोष्टी पुढे येतात, सीडीआर मध्ये नेमकं काय काय गोष्टी पुढे येतात, पुन्हा कॉल यांच्या मोबाईल गेले होते, नेमकं काय घटनाक्रम येतो, त्या अनुषंगाने पुढील कारवाई पोलीस या ठिकाणी करण्यात येणार आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रीय जे पक्ष आहेत ते एकवटले आहेत आणि त्यांनी अचलपूर बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगानं अचलपूर परतवाडाच्या बाजारपेठा आज पूर्णपणे बंद होत्या आणि मोठा प्रतिसाद या बंदला मिळालेला होता। सुरेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।